प्रियंका शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। छत्रपती संभाजीराजे अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक शोधायला निघालेत। यावेळी त्यांच्यासोबत अनेक पक्षाचे कार्यकर्ते आणि शिवभक्त आहेत। थोड्याच वेळात ते नवी मुंबईत येतील आणि तिथून थेट मुंबईकडे रवाना होतील। यावेळी त्यांच्यासोबत जाण्यासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष अंकुश कदम उपस्थित आहेत। त्यांनी या आंदोलनावर बोलताना ज्या ठिकाणी स्मारकाचं जलपूजन झालं ते स्मारक कुठे आहे, 200 कोटी आतापर्यंत खर्च झाले ते कुठे झाले याचा हिशोब द्यावा, जनतेला फसवलं असून अशी फसव्या आश्वासनं देऊन लोकांची दिशाभूल केली आहे। यापुढे जनतेला माहीत आहे या सरकारनं मराठा आरक्षण असो वा महाराजांचे स्मारक असो असे अनेक ठिकाणी फसवलं आहे। त्यामुळे यापुढे हे चालणार नाही असं राज्य उपाध्यक्ष अंकुश कदम यांनी सांगितलंय। काही वर्षापूर्वी आजचे दिन म्हणून जी घोषणा करत छत्रपतींच्या नावाने मत मागण्याचं काम नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलं होतं आणि भूल थापा देऊन महाराष्ट्रातल्या शिवप्रेमी जनतेला कशा प्रकारे फसवलंय। आणि मला वाटतं 6 वर्ष झालं स्वतः देशाचे पंतप्रधान यांनी येऊन या ठिकाणी जलपूजन केलं होतं। त्या ठिकाणी जलपूजन करून त्या अरबी समुद्रामध्ये 200 कोटीपेक्षा जास्त खर्च केलेला आहे आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते 200 कोटीचं काम कुठपर्यंत झालेलं आहे, किती मोठ्या प्रमाणात 200 कोटी खर्च करून काम झालेलं आहे हे शोधण्याचं काम स्वराज्य पक्षातून होतं। या देशाला दिशाभूल करण्याचं काम कशा प्रकारे या देशात चालू आहे याची आम्ही महाराष्ट्राला झलक दाखवून देण्याचं काम करणार आहे। आणि यापुढे अशा प्रकारे फसव्या आश्वासनांचं स्वराज्य पक्षाकडून महाराष्ट्रभर पोलखोल करण्याचं काम आजपासून सुरुवात केलेली आहे। काल मोदी आले होते, मुंबई असेल ठाण्यामध्ये 33,000 कोटीची जी आहे लोक पण सोडवत फक्त भूमिपूजन झाले। छत्रपती शिवाजी महाराजच नाहीये तर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असू द्या, ही महत्वाची स्मारक आहेत की ज्याची महाराष्ट्राची अस्मिता आहेत आणि यांच्याबद्दल अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक झालेले। कारण तुम्ही जलपूजन करता, तुम्ही कुठल्याही टेक्निकल गोष्टीचा विचार न करता पुढे निवडणूक आहेत म्हणून काहीतरी आश्वासनं द्यायची, पुढे निवडणूक आहेत म्हणून अशा प्रकारच्या ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा आराध्य दैवत आहे त्यांच्याबद्दल अशा चुकीचा मत मागण्याचा कार्यक्रम केला जातो। आणि म्हणूनच आता स्वराज्य पक्ष छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली या सगळ्या खोटारड्या राजकारण्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही तिकडे राहणार नाहीये। त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावला मुंबईमध्ये, तुम्ही जायच्या अगोदर अडवलं, तुमची भूमिका काय असणार? आता महाराष्ट्रात आम्हाला तेच बघायचंय की आम्ही न्यायिक भूमिका मांडतोय, आम्ही कुठली हिंसक भूमिका करत नाही, आम्ही सत्याच्या मार्गाने चाललोय। आणि अशा वेळी कोणी जबरदस्ती करत असेल तर आम्ही अगदी न्यायालय आपल्या कायद्यात बसून तसं संविधानाच्या कसोटीमध्ये बसून आम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं आंदोलन तिथे करणार आहोत। परंतु मला असं वाटतंय कुठेतरी हे चिघवण्याचं काम करतायत। जे शांततेचं आंदोलन असतं ते जाणीवपूर्वक कसं चिघळवायचं असं पोलिसांकडून झालं तर पोलिसांनाच नाहीये तर सरकारलाही परवडणार नसणारे आणि त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उठल्याशिवाय राहणार नाहीयेत। काम कशामुळे थांबलंय त्याचा पाठपुरावा तुम्ही देखील घेतला का? कुठं अडतंय? आपण पाहिलं असेल की सिंधुदुर्गाचा छत्रपती शिवरायांचा जो पुतळा कोसळला त्यावेळी पण 15 दिवसाच्या छत्रपती संभाजीराजेंनी राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला लेटर दिलं, नेव्हीला लेटर दिलं होतं की हा पुतळा व्यवस्थित बांधवलेला नाहीये, तो ढाच्यामध्ये नाहीये। म्हणजे छत्रपती संभाजीराजेंची दूरदृष्टी पहा, त्यांनी हे 20 दिवसात म्हणजे ज्या दिवशी पुतळ्याचं अनावरण झालं आणि 20 दिवसात सांगितलेलं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तेच घडलं। असा दूरदृष्टी नेता आमच्या छत्रपती संभाजी महाराजांनी। आणि म्हणूनच त्यांनाही विचारायचंय की तुम्ही हा 200-250 कोटी खर्च कशावरती केलाय आणि अशा प्रकारे जर का तुम्ही या महाराष्ट्राची दिशाभूल करत असाल तर आता महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आमदार मराठी समाज पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह, तोवर नमस्कार।
क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक। तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 911207900।